मॅम ज्याचं ज्याचं फिफ्थ काय? ज्याचं ज्याचं फिफ्थ झालंय त्यांनी सिक्स्थ करू शकता का? हा, ओके. फर्स्ट लिसन टू हिअर एव्हरीबडी. पहिल्यांदा सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. आता क्वेश्चन नंबर फोर्थ झाले, फिफ्थ आपण डिस्कस करतो. ओके. क्वेश्चन नंबर फिफ्थ मध्ये कोणता ऑड वाटतोय तुम्हाला? विच वन वी हॅव टू सी लाईक दॅट ऑड? एनीबडी? विच मॅम वन ऑड? येस, टेल मी. ए ए ए, ऑप्शन ए. येस, यू हॅव टू फील ऑड. कसं काय असेल? मॅम तिकडे कुठली सरळ लाईनच नाही, सगळे कर्व आहेत. येस येस, व्हेरी गुड. बिकॉज देर इज अ नो लाईन. येस मध्ये काय आहे? कर्व आहे. हे सगळं काय? कर्व आहेत. एस मध्ये अशी स्ट्रेट लाईन नाहीये कुठली पण, म्हणून एस ऑप्शन करेक्ट असू शकते. अजून कुठला रिझन असेल? अंजली, सॉरी, आरोही, श्रेयांशी, सर्वेशनी सांगितलंय बरोबर. अजून कोण कोण आहे? नाव लक्षात येत नाहीये. पण अजून कुठलं रिझन असेल की त्याच्यामुळे ए ऑप्शन करेक्ट असू शकतं? एनीबडी टेल मी. आयुष, ए ऑप्शन करेक्ट. आयुष. अंजली ऑल्सो करेक्ट. ओके. बिकॉज सपोज आपण असं मधून एक भाग केला, त्याला दोन भाग केले असे टीला. हे दोन्ही भाग असे मिरर इमेज सारखे होतात, म्हणजे आरशातील प्रतिमा असते की नाही, मिरर इमेज असे होतात. आता मी यू ला असं मधून कट केला, तो पण दोन्ही मिरर इमेज होतात, म्हणजे आरशातील प्रतिमा जशी असते. आता व्ही ला पण मी असा मधून कट केला, तरी ते दोन्ही काय इमेजेस काय होतात? सेम होतात. पण मी एस ला कट केला, तर हा दोन्ही इमेजेस सेम होतात का? सेम होतात का? नाही. नाही. दिस इज अ, नाही. हे वेगळे वेगळे इमेजेस दिसतात. जेव्हा इथं हा सेम इमेज दिसतो, आपण जर कट केला तर इथे पण सेम दिसतो, इथे पण टी ला पण सेम दिसतो. म्हणून ऑप्शन ए हे काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, अंडरस्टूड? Yes. Okay, everybody, how to write down? Write down, all of you. Start writing. Shreyanshi, understood, Shreyanshi? Yes, ma'am. Okay, good. Anybody remain here? Okay, can we see the next question number 6? हे डिलीट करू? सर्वेश, झालं तुझं लिहायचं? आयुष? Yes. ओके, कॅन आय डिलीट दिस वन? ड्रॉइंग सगळं डिलीट करू? Yes. येस, व्हेरी Yes, गुड. ma'am. ओके, नाव वी सी. येस मॅम. ह्याच्यामधले जे करेक्ट म्हणजे ऑड जे आहेत ते यांचे मी टिक करून घेते. दिस इज ऑड, दिस वन ऑल्सो, दिस इज ऑप्शन सी, देअर अँड हिअर. ओके, हे सगळे ऑड आहेत. क्वेश्चन नंबर 6 डिस्कस करूया. S19, U20, Y25 and W is a 23. Which one correct here? Sorry, which one odd here? मॅम Hmm? बी बी वाला यू. Okay, let me explain. Firstly, we have to write the all the alphabets, that is A, B, C, D, E, F, G, H, I, J, J, K, L. बोल. O, मॅम P, ऑप्शन बी. Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. येस, व्हेरी गुड. आता तुम्हाला काय करायचंय? अजून एक होमवर्क करायचा आजचा. सगळ्या अल्फाबेटचे ना नंबर्स पाठ करायचे. ओके. ए ला 1, बी ला याच्यावरती लिहू का? 2, एकच मिनिट. X, तुम्ही लिहून घ्यायचं, हे लिहून घ्यायचे सगळ्यांनी. एव्हरीबडी यू हॅव टू राईट डाऊन.
ओके, A, ए ला काय लिहिणार? कोणता नंबर येतो ए ला अल्फाबेट नुसार? ए ला A, हम्म, 1, 1 नंबर. 1 2 3 4 3, 4, 5 5, 6 7 8 9 8, 9, 10 10, 11 12 13 14 14, 15, 15 15, 16 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर? टोटल किती आहेत अल्फाबेट्स आपल्याकडे? 26, 26. आता नंबरिंग बघायचं. एस किती नंबरला आहे? 19. म्हणजे हे करेक्ट 19, ऑप्शन आहे. 19. येस, व्हेरी गुड. यू 21, 21 आहे, पण इथं ऑप्शन मध्ये काय येतं? 20, मग हा ऑप्शन काय असणार आहे? ऑड असणार आहे. वाय बघा, वाय Odd. 25 इज करेक्ट आहे. वाय 25 नंबरला आहे, correct. करेक्ट. डब्ल्यू किती नंबरला आहे? Yes. 23. येस, W, 23. 23. येस, व्हेरी And गुड. option number B. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हे लर्न करायचं, हे पाठ करायचं, सगळ्यांचं पाठ पाहिजे. हे अल्फाबेटचे जे नंबरिंग्स आहेत ते कंपल्सरी पाठ पाहिजेत. अंडरस्टूड? Yes, समजते ma'am. का? येस, व्हेरी गुड. आराध्य, लिहितोयस ना? नोटबुक दाखव तुझी मला. कुठे आहे नोटबुक? आणि सगळे डायग्राम्स आहेत. पेन्सिल इरेजर आणि स्केल यूज करून ड्रॉ करायचे. पेनने अजिबात कुणीसह ड्रॉ केलेलं नको आहे मला. अजिबात कुणीसह पेन यूज करायचं नाही आहे या गोष्टीसाठी. अंडरस्टूड? क्लास जर डिस्कनेक्ट झाला असेल तर नेक्स्ट लिंकला जॉईन झालेत ना सगळे? ओके. Oh, श्रेयांशी, व्हेरी गुड. ओके विवांश. ओके, एनीबडी रिमेन हियर? Write down all of you. It's done, all of you. Can we see the next question? yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Should I delete this one drawing, all of you? Okay, now next one question. Question number 7, no? Question number 7. Question number 7 दिसतोय सगळ्यांना? Can you see Ayush? Question number 7. आयुष दिसतोय क्वेश्चन नंबर 7 तुला बाळा? Yes, ma'am. हा, फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन, फोर्थ वन. आता ह्याच्यामध्ये कम्पेअर करा. व्हॉट्स डिफरंट? आता ह्याला किती साइड्स आहेत? 7th वन, फर्स्ट ऑप्शन. हाऊ मेनी साइड्स आर हिअर? 1 6, 2 3 4 5 6. 6, 6 साइड्स. 1 2 3 4. 4 3, साइड्स. 4. इथं 1 2 1, 3 4. 2, 3, 4. 1 2 3 4 1, 5. 3, हिअर 5 4, साइड्स. 5. वेगळं काय दिसतं याच्यामध्ये डायग्राम मध्ये? What's we have to see the different? 6. 6 कसं असं हेक्झागॉन? पण कशामुळे? रिझन, व्हॉट इज द रिझन? वी हॅव टू फाइंड द Ma'am, प्रॉपर D. रिझन. येस, 5D. 5. हाऊ? का बरं असेल? Ma'am. बाय. येस येस. मॅम, हो, बोल. कारण की सगळे नंबर्स इवन आहेत, पण जो ऑप्शन डी आहे ना, त्याचे नंबर 5 म्हणजे तो ऑड आहे. Odd number, yes. This is a reason. Yes, 5 is a odd number
Others option, this one also even number, even number, even number. What is mean by even number? Even number म्हणजे काय? समसंख्या. समसंख्या. समसंख्या म्हणजे काय माहिती? समसंख्या म्हणजे जे 2च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 2च्या टेबल म्हणजे 2च्या पाड्यामध्ये आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा 2च्या पाड्यामध्ये जेवढे येतात ते सगळे काय झाले? समसंख्या. हे समसंख्या आहेत. 6, 4, 4 आणि हा 5 हा काय आहे? विषम आहे. 5 ही संख्या काय आहे? विषम आहे. म्हणून काय असणार आहे? 5 म्हणजे ऑप्शन डी काय असणार आहे? ह्याच्यामध्ये ऑड असणार आहे, म्हणजे वेगळा असणार आहे. ऑड मॅन आउट. ओके, ऑप्शन डी इज अ वन इज द डिफरंट. अंडरस्टूड? This is a correct, all of you. Anybody? Writing done, all of you. Should I delete this one? करू का? इरेज करू हे सगळं? श्रेयांशी, अंजली. यस मॅम. ओके, रायटिंग झालंय तुमचं? तर यस रायटिंग मॅम. मी थोडस डिलीट करते म्हणजे तुम्ही व्यवस्थित लिहाल, कारण खूप इरेज झालं. मॅम 1 नंबरचा क्वेश्चन दिसत नाहीये. हो हो, मी इरेज केले सगळं. आता तुला दिसेल व्यवस्थित. ठीक आहे? 1 नंबर. तुम्ही ती स्क्रीन पाठवली ना, त्याच्यात 8 नंबरचा क्वेश्चन नाही आलाय. हो, 8 नंबरचा क्वेश्चन तिकडच्या साईडला वरती करते ना ती. बरं, हे एवढे सगळे लिहून झाले का सांगा मला? दिस वन ऑल ऑफ यू रायटिंग डन? ओके वैष्णवी, व्हेरी Done. गुड. ओके, गुड. 7 नंबर. 7 नंबरचं राहिलंय. ओके, लिहून घे. आजचा जो होमवर्क आहे, मी आत्ताच सांगते तुम्हाला होमवर्क काय करायचे. ABCD सगळे अल्फाबेट लिहायचे, त्यांचे नंबर्स पाठ करायचे, उलटे पण करायचे. उलटे कसे मी तुम्हाला सांगते. झेड पासून करायचे. झेड, वाय, एक्स. झेडला 1 द्यायचा नंबर, वायला 2 द्यायचा, इथे 3 द्यायचा, नंतर डब्ल्यू, इथं 4 द्यायचा. ओके, अशा टाईपमध्ये उलटा पण पाठ करायचा आणि सरळ पण पाठ करायचं. हे दोन्ही होमवर्क तुमच्यासाठी असणार आहे. हे लिहायचे पण आहे. यू हॅव टू राईट अँड लर्न अँड सेंड ऑन ग्रुप अँड टुमॉरो आय विल आस्क यू. उद्या मी सगळ्यांना विचारणार आहे. एनी अल्फाबेट आय हॅव टू आस्क. एम. आता तुम्हाला मी एम विचारलं, त्या अल्फाबेटचा नंबर सांगायचा तुम्हाला. ओ विचारला, त्याचा नंबर सांगायचा. ओके, सरळ पण सांगायचं आणि उलट पण सांगायचं. ओके, हे झालं का? टीचर, येस, गुड. एक्सक्यूज मी टीचर. येस, बोल. टीचर, तुम्ही असं पण सांगशाल का की इव्हन समोरूनच्या संख्येने करा, समोरूनच्या संख्येने सांगा एमचं आणि उलट्या संख्येने सांगा, असं हो असं हो, विचारशाल का असंच तुम्ही? क्वेश्चन विचारणार आहे मी. तू नको टेन्शन घेऊ. तू लिहून फक्त पाठ कर. मी असं विचारते. डोंट वरी. पहिल्यांदा आपण सरळ विचारूया उद्या, आणि त्यानंतर परवाच्या दिवशी आपण उलटे विचारूया. ठीक आहे? यस टीचर. ओके. हे रायटिंग झालं का सगळ्यांचं? सांगा मला पटपट. यस मॅम. ओके, आपण नेक्स्ट बघूया आपण. यस मॅम. ओके, गुड. आता क्वेश्चन नंबर 8. आता हे सगळे ऑप्शन्स मी लिहिलेले ते डिलीट करते. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. याच्यामध्ये आहे फर्स्ट AFZE. ओके, हे अल्फाबेट आहेत. आता ए अल्फाबेट काढण्यासाठी किती लाईन ड्रॉ करावं लागतात? 1 2 3. एफ अल्फा 1 2 3. 3. झेड साठी 1 2 3 आणि ई साठी 1 2 1 3 4. 3 कुठला? 4. इथे 3 लाईन्स आहेत, इथे पण 3 लाईन्स आहेत, इथे पण 3 लाईन्स आहेत, इथे किती आहेत? 4 लाईन्स. 4 लाईन. येस, कुठला ऑर्ड ऑप्शन असणार आहे मग? डी नंबर काय? येस, डी. ऑप्शन डी. दिस इज अ ऑड. व्हेरी गुड.
डी. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या, आन्सर्स पटापटा लिहून घ्या. टीचर एक्झाम्पल नंबर 7 दिसत नाहीये. त्याला मी झूम केलंय बाळा, तुला बघायचंय का ते? यस. एकच मिनिटं होऊ दे, हे मी हा झूम आउट करते म्हणजे तुला दिसेल. पण सगळ्यांना दिसायला पाहिजे झूम आउट केलं तर. दिसतंय का आता? करून टाकायचं. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो मॅम, आवाज येतोय? हॅलो मॅम. हॅलो मॅम, आवाज येतोय? हॅलो मॅम. हा बोला. एक कॉल आला मॅम होता रे. लिहून झालं. काय झालं? लिहून झालं मॅम. हा, क्वेश्चन नंबर 8 पण झालंय तुमचं लिहून. 7 कुणाला बघायचं होतं, त्यांनी लिहिलं का क्वेश्चन नंबर 7? आता क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा बरं, काय वेगळं यस दिसतंय मॅम. तुम्हाला? काय वेगळं दिसतंय तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 मध्ये? मॅम, हा बोल बाळ. डी मध्ये जो शेप आहे त्याच्यामध्ये फक्त एकच डॉट आहे, तर येस, बाकी सगळ्या शेप मध्ये 2 डॉट आहेत शेपच्या आतमध्ये. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी आन्सर द्या. सगळे शेप मध्ये 2-2 डॉट दिसतात. फक्त ऑप्शन डी सर. आहे, इथे फक्त एकच डॉट दिसतोय. बरोबर. यस मॅम. एक्सक्यूज मी टीचर. हा बोल. एक्सक्यूज मी टीचर. येस येस, टेल मी. टीचर अजून एक फरक आहे. बाकीच्या डॉट्स मध्ये जेवढे जेवढे लाईन्स आहेत ना, त्याच्या बाहेरून डॉट्स आहेत आणि डी नंबर मध्ये नाहीये. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड ऑब्झर्वेशन. खूप छान. खूप छान ऑब्झर्वेशन आहे तुझं, श्रेयांशी. व्हेरी गुड. टीचर अंजली. अंजली आहे का? बर बर. ओके. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 10 बघा बरं. बरं तुम्ही ड्रॉ करून घ्या पटपट डायग्रॅम, कारण ते राहून जाईल सगळं.
ಇಲ್ರಿ ನೀವು ಬ್ಯಾಗ್ನಂತ ತೆಗ್ದಿಲ್ಲ ಚಶ್ಮಾ. मॅम 3च सी आहे. टेनचं काय येणार आहे? ऑप्शन सी सी. येतं. कसं काय येईल सांग बरं. मॅम ते पॅरलल नाहीये, बाकी सगळे पॅरलल आहेत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 बघा. मॅम डी असेल. ओके. का क्वेश्चन बरं डी नंबर येईल? 11 डी. का बरं येईल? कारण की मॅम बाकी डी सगळे जे आहे ते मध्ये आहेत, पण हे एकदम कॉर्नरला आहे. हा, हे सगळे अपोजिट जे साइड आहेत ते कनेक्ट केलेलं आहे आणि लाईनने. इथे हा अपोजिट साइड कनेक्ट केलेला आहे. इथे इथं अशी लाईन काढलेली आहे. इथं पण अपोजिट साइड कारण इथं पण अपोजिट, पण इथं सरळ केलेले, सरळ लाईन आहे की नाही, त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा. झाल्यावर बघू शकतो का आपण? हा, लिहून झाल्यावरच कर. अंजली, कॅमेरा ऑन होत नाही का अंजली तुझा? बरं ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा. त्याच्यामध्ये कुठले कुठले छोटे छोटे डायग्राम्स आहेत. स्क्वेअर आहे, क्रॉस आहे, एस आहे, परत स्क्वेअर आहे, परत एस आहे, परत सर्कल आहे, त्रिकोण आहे, क्रॉस आहे, एस, परत चौकोन आहे, एस आहे, नंतर गोल आहे. ह्याच्यामध्ये लिहायचं मॅम सी आहे. सी कसं काय येईल बरं? कसं काय वाटतं तुला? मॅम सर्व ह्याच्यात ना ते जे लेटर्स आहे ना हा. ते सर्व 5 आहे आणि सी सी मध्ये 4 आहे. अजून काय रिझन असेल? पेअर ऑफ आयडेंटिकल मॅम डी मला तर वाला ऑप्शन डी वाटतंय, ऑप्शन डी. मॅम डी मध्ये एक पण लेटर नाहीये. येस, मला पण तेच वाटतं, ऑप्शन डी असेल. कारण त्याच्यामध्ये सगळे डायग्राम्स आहेत. एक स्टार आहे, परत गोल आहे, इक्वल टू आहे, परत स्क्वेअर आहे. मग हे सगळे जर असतील तर ऑप्शन डी असणार. ह्याच्यामध्ये अल्फाबेट नाहीये, म्हणजे एक पण इंग्लिशचा शब्द नाहीये, अल्फाबेट नाहीये बिलकुल. मग ऑप्शन डी असणार आहे इथे. ओके गुड. यस टीचर. ओके गुड, राईट डाऊन. आता डिस्कनेक्ट जर झाला क्लास तर कनेक्ट नको हो. उद्या बघूया आपण.
नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय का? बरं, हे क्वेश्चन लिहून झाल्यावर मला सांगा, मी नेक्स्ट क्वेश्चन शेअर करते. मॅम मॅम बोल. लिहून झालं मॅम. लिहून झालं? ओके, ठीक आहे. एकदम मत ओके. नेक्स्ट वन 13 आणि 14 दोन सोडूया. 13 नंबरचं सांगा बरं. क्रॉस आहे, डिवाइडचं साइन आहे, मॅम क्लोज आहे, 13 आ डी वाला ऑप्शन, डी ऑप्शन. हा, येस, व्हेरी मॅम गुड. येस, सगळ्यांना. कारण हा टीचर कॉम्प्युटरचा वर्ड आहे, @, म्हणजे त्यामुळं तुम्हाला एबी सगळ्यांना हे बाकी सगळे ऑप्शन ऑपरेशन्स आहेत मॅथमॅटिकल. आणि ह्या हा लॅम्बडा आहे, ह्याला लॅम्बडा म्हणतात बरं का मॅथ्स मध्ये. हा काय म्हणतात, अल्फा, आणि हा पाय आहे, मग हा फाय असणार आहे. हे दोन्ही क्वेश्चन्स लिहून घ्या, खूप इझी आहेत. बाकीचे क्वेश्चन्स आपण उद्या बघूया. पटपट लिहून घ्या. आणि छान नीट अँड क्लीन ड्रॉइंग पाहिजे सगळ्यांची. आणि ग्रुपवरती सेंड करायचंय क्लास वर्क मला सगळ्यांनी. इट्स कंपल्सरी, ऑल ऑफ यू. सगळ्यांना कंपल्सरी आहे की क्लास वर्क सेंड करायचंय ग्रुपवरती. मला कळेल तुम्ही काय करताय काय नाही ते. मॅम झालं. मॅम झालं. ओके, व्हेरी गुड. मी आजचं होमवर्क काय सांगितलं तुम्हाला लक्षात आहे ना? खूप सोपा होमवर्क सांगितलेलं आहे. तर पटकन करायचा आणि यस सेंड करायचा. हा, पटकन करायचा आणि सेंड करायचं ग्रुपवरती. टीचर क्लास दोन्ही दोन्ही सांगायचे. दोन्ही दोन्ही सेंड करायचं. यस मॅम. ओके. टीचर, हा, बोल. मॅम तुम्ही हे मला ग्रुपवर सेंड करता का? काय हे आत्ताच सगळं? येस बरं, मॅम, ठीक मला आहे.
आवाज नव्हता ऐकत. बर ठीक आहे. हँग झालं. हो हो करते. क्वेश्चन्स फक्त सेंड केलेले आहे. ह्याच्यात काही डाऊट असेल तर मला विचारा. येस मॅम. ओके. मॅम, हा बोल. नो डाऊट. ओके गुड. सोपं आहे ना आयटी? इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की नाही? येस मॅम, येस. खूप इंटरेस्टिंग आहे. अजून मॅम, पुढे खूप कन्सेप्ट इंटरेस्टिंग येणार आहेत. येस बोल. माझी इंग्लिश मीडियम आहे पण मी फॉर्म मराठीमध्ये भरलाय. बरं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन आपल्याला दोन्ही मध्ये मिळतात. तू नको टेन्शन घेऊ. ओके. कन्सेप्ट कळणं इम्पॉर्टंट आहे. लँग्वेज इज नॉट इम्पॉर्टंट. फक्त तुम्हाला लँग्वेज कुठे पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मराठीमध्ये पॅसेज सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला ते इम्पॉर्टंट. अदरवाईज मॅथ्स आणि आयटी मध्ये लँग्वेज तुम्ही कोणती यूज करा, इंग्लिश अदरवाईज मराठी, कॉन्सेप्ट तर सेमच असणार आहे. ऑड मॅन आउटला वेगळं वेगळं ते शोधा, हे असंच क्वेश्चन असणार आहे. वेगळं काय नसतं त्याच्यामध्ये. ओके.